नमस्कार, मी जालिंदर धांडे. दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या 10 महिन्यापासून आपण पाहतोय बीड जिल्ह्यातील जे आर्थिक सहकार क्षेत्र होतं ते मोठ्या अडचणीत आलेले आहे. ही अडचण निर्माण झाली जी ज्ञानराधा मल्टीस्टेट होती. ही मल्टीस्टेट अडचणीत आल्यानंतर यानंतर ज्या छोट्या मोठ्या मल्टीस्टेट होत्या ह्या सुद्धा अडचणीत आलेल्या आहे. एकूण आतापर्यंत आपण सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधामध्ये 2.5 ते 2,000 कोटीच्या ठेवी आहेत असं बोललं जात होतं, परंतु त्याची काही अधिकृत आकडेवारी नव्हती. परंतु आपल्याकडे जी अधिकृत आकडेवारी मिळाली आहे ही खूप फायद्याची आहे, कारण की आर्थिक गुन्हे शाखेने एक प्रेस नोट जारी केली आणि या प्रेस नोटमध्ये काही मालमत्ता ज्या आहेत या संदर्भात त्यांनी त्यात सविस्तर उल्लेख केलेला आहे. याच अनुषंगाने हा जो व्हिडिओ आहे, एकूण सुरेश कुटेंची मालमत्ता किती, एकूण ज्ञानराधामध्ये ठेवीदार किती, ठेवीदारांचा जो निधी होता तो निधी किती, हे सविस्तर पाहणार आहोत आणि ती रक्कम आपल्याला मिळेल की नाही हा सुद्धा एक अंदाज आपण यात पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर सध्या सुरेश कुटे यांच्यावर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 35 गुन्हे दाखल झालेले आहेत. यासह आपण जर इतर जिल्ह्यात पाहिलं तर इतर जिल्ह्याचे वेगळे गुन्हे, पण बीड जिल्ह्यात मात्र आतापर्यंत सुरेश कुटे यांच्यावर 35 गुन्हे नोंद झालेले आहेत. विशेष म्हणजे सुरेश कुटे यांनी जे वकिलाची टीम लावलेली आहे त्या वकिलाच्या टीमवर प्रतिदिवस 10 लाख रुपये खर्च होतो. म्हणजे या ठिकाणी एक विचार करण्याची गोष्ट आहे. तुमच्याकडे जर पैसे नाहीत तर मग तुम्ही जे वकिलाची टीम बोलवली त्या वकिलाच्या टीमसाठी जे 10 लाख रुपयाचा पर डे निधी येतो, जे पैसे येतात ते कुठून येतात हा प्रश्न आता ठेवीदारांना पडतोय. म्हणजे एकीकडे स्वतःच्या हक्काचे पैसे बँकेत म्हणजे ज्ञानराधामध्ये ठेवलेले आहेत, त्यातली 1 लाख रुपयाची रक्कम नितांत गरज आहे, ती रक्कम मिळत नाही. त्यासाठी तो ठेवीदार आपण पाहतोय किती प्रयत्न करतोय, परंतु त्याला यश येत नाही. तर दुसरीकडे मात्र सुरेश कुटे स्वतःला वाचवण्यासाठी मात्र वकिलांवर पर डे 10 लाख रुपयाचा खर्च करताना दिसत आहेत. हे कुठंतरी आता ठेवीदारांना खटकण्याची गोष्ट आहे. आपण पाहिले आतापर्यंत 35 गुन्हे सुरेश कुटे यांच्यावर दाखल झालेले आहेत. बीड जिल्ह्याचा विचार केला तर ज्ञानराधाच्या बीड जिल्ह्यामध्ये 22 शाखा आहेत. याच अनुषंगाने आता जी बीड जिल्ह्यातील जी आर्थिक गुन्हे शाखा आहे ती काम करताना दिसते. आपण जर पाहिलं ज्या तक्रारी आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेल्या आहेत त्या तक्रारीमध्ये 20,22,22,007 रुपयांचा अपहार झाल्याची नोंद आतापर्यंत झाली आहे. परंतु ही आकडेवारी खूप कमी आहे. आतापर्यंत आपण पाहिले तर अनेक ठेवीदार अजून सुद्धा सुरेश कुटे यांच्यावर विश्वास ठेवून आहेत की सुरेश कुटे आज न उद्या आम्हाला रक्कम देतील. यामुळे ह्या ठेवीदारांनी रीतसर जी त्यांची अमाऊंट आहे ती आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंदवलेली नाही. परंतु सगळेजण ज्यावेळेस ठेवीदार जातील त्यावेळेस नक्कीच हा आकडा मोठा असेल. यासह आपण जर पाहिलं तर संचालक मंडळामधील जे इतर मंडळी आहेत, म्हणजे आता सुरेश कुटे, आशिष पाटोदेकर यांना पकडल्यानंतर काल 2 लोकांना पकडले, एकूण 4 लोक सध्या जरी ताब्यात असले आर्थिक गुन्हे शाखेच्या, तर इतर जे संबंधित शाखेचे बँक मॅनेजर आहेत, जे मुख्य शाखा होती तिथले जे सीओ वगैरे होते, क्लर्क होते, ही जी टीम आहे ही अजूनही फरार आहे. यांचा शोध घेण्यासाठी मात्र आपण पाहिले आर्थिक गुन्हे शाखेने एक 10 पथक बनवलेले आहेत आणि हे 10ही पथक युद्ध पातळीवर काम करतात. हे संचालक यांना पकडण्यासाठी ते काम करताना दिसत आहेत. यासह सुरेश कुटे यांच्या वापरातल्या ज्या 3 गाड्या होत्या ह्या 3 गाड्या सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या आहेत. तसेच जर पाहिलं तर बीड शहरातील जी जालना रोड परिसरातील ज्ञानराधाची जी मुख्य शाखा होती या मुख्य शाखेच्या ज्यावेळेस सील करण्यात आली त्यावेळेस तिथून आर्थिक गुन्हे शाखेने 98 महत्वाचे दस्तावेज ताब्यात घेतलेले आहेत. या दस्तावेजमध्ये आपण जर पाहिलं तर हार्ड डिस्क असेल किंवा इतर जे सॉफ्टवेअर होते बँकेसंदर्भात हे ताब्यात घेतलेले आहेत आणि यामध्ये खूप महत्वाची माहिती सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेली आहे आणि ते त्यांना तपासकामी महत्वाची सुद्धा ठरते आणि फायद्याची सुद्धा ठरते. यासह जे उपनिबंधक कार्यालय आहे ह्या उपनिबंधक कार्यालयाकडून सुरेश कुटे यांच्या 120 मालमत्तेचे दस्तावेज जे आहे ते सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. विशेष म्हणजे याची जर किंमत पाहिली तर 200 कोटी आहे. म्हणजे सरकार जे दर असतात ते आपल्याला माहिती ते कमी असतात, पण मार्केट रेट जर ह्या तुलनेत पाहिला तर हे 200 कोटीचा मार्केट रेट नक्कीच मार्केटमध्ये जास्त असणार आहे. परंतु ह्यात एक शंका आहे की जे सुरेश कुटे यांच्या प्रॉपर्टी आहेत यावर बँक लोन किती आहे हे मात्र यात कुठेही स्पष्ट नाही. यामुळे बँक लोन किती आणि
जे निव्वळ हे आहेत प्रॉपर्ट्या म्हणजे त्या नील प्रॉपर्ट्या आहेत त्या किती, हे मात्र समजू शकलं नाही. यासह भारतामध्ये सुरेश कुटे यांच्या नावावर, अर्चना कुटे यांच्या नावावर आणि त्यांचा मुलगा आर्यन कुटे यांच्या नावावर किती प्रॉपर्टी आहेत यासाठी आता पोलीस दल, बीड जिल्हा पोलीस दल आता युद्ध पातळीवर काम करताना दिसतो. त्यांनी सर्व भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रॉपर्टी आहेत त्या ठिकाणची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आणि यावेळेस ही प्रॉपर्टी ज्यावेळेस लक्षात येईल किंवा जी अधिकृत माहिती येईल त्यावेळेस ती नक्कीच मोठी असणार आहे. त्यासह जे एफडी ज्ञानराधामध्ये जे एफडी करणारे ठेवीदार होते त्याची संख्या जर आपण पाहिली तर त्याची संख्या आहे 1,65,872 आणि जे बचत खातेदार होते त्यांची संख्या आहे 2,06,697. म्हणजे ही आकडेवारी जर आपण पाहिली तर ही आकडेवारी आपल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या मार्फत देण्यात आली आहे. जे हार्ड डिस्क जप्त करण्यात आलेले आहेत ही माहिती त्याच्यात आलेली आहे. विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आतापर्यंत आपण म्हणत होतो की 2,000 किंवा 2,500चा घोटाळा आहे ज्ञानराधाचा, परंतु आर्थिक गुन्हे शाखेने ज्यावेळेस जी आजची प्रेस नोट काढलेली आहे त्या प्रेस नोटमध्ये मात्र धक्कादायकच माहिती समोर येताना दिसते. त्या प्रेस नोटमध्ये एकूण जी उलाढाल आहे ज्ञानराधामधली ती आहे 3,715,58,72,600 रुपये. आता ही ऑन रेकॉर्ड आहे. सुरेश कुटे अडचणीत आल्यानंतर जी चिठ्ठ्यांची चर्चा होती किंवा चिठ्ठ्यावर सुद्धा अनेकांनी ज्ञानराधामध्ये पैसे ठेवलेले आहेत, तो जर आकडा पाहिला तर तो वेगळाच आहे. परंतु हा जो आकडा आहे हा कागदावरचा आकडा आहे, परंतु हा आकडा कुठेतरी मोठा दिसतोय. यामुळे सुरेश कुटे यांची भारतातील प्रॉपर्टी आता पोलिसांच्या हाती येणं खूप महत्वाचं आहे. कारण की सर्व जर त्यांची प्रॉपर्टी एक जास्त अमाऊंटची असेल आणि बँक अमाऊंट कमी असेल तर मात्र जो फॉरेन फंड जरी नाही आला तरी सुरेश कुटे यांची जी प्रॉपर्टी आहे ते विकून ठेवीदारांचे पैसे जातील असे सध्या तरी दिसत आहे. परंतु जोपर्यंत बँकेचं जे कर्ज आहे आणि सुरेश कुटे यांची प्रॉपर्टी आहे ह्याची तुलना आपण करत नाही किंवा अधिकृत माहिती आपल्याला मिळत नाही तोपर्यंत तरी सध्या आपण यावर काही बोलू शकत नाही. परंतु सध्या बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील जे ठेवीदार आहेत ते मात्र सुरेश कुटेंमुळे अडचणीत आलेले आहेत. विशेषतः बीड जिल्ह्याचं जे मार्केट जर पाहिलं तर पूर्ण ठप्प झालेलं आहे. आर्थिक व्यवहार जे सुरळीत होते ते कुठेतरी आता अडचणीचे ठरताना दिसतात. त्यामुळे ह्यामध्ये छोटे मोठे व्यापारी आहेत ते सुद्धा अडचणीत येताना दिसतात. त्यामुळे आता ज्ञानराधासह साईराम अर्बन आहे, राजस्थानी मल्टीस्टेट आहे, यासह इतर छोट्या मोठ्या ज्या मल्टीस्टेट आहेत या सुद्धा अडचणीत आलेल्या आहेत. आणि यांनी सुद्धा आता ठेवीदारांचे पैसे कशा प्रकारे द्यायचे या संदर्भात यांनी सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे. सध्या इतर मल्टीस्टेटचे सुद्धा जे संबंधित संचालक आहेत, चेअरमॅन आहेत ते फरार आहेत. आता पोलिसांनी यांच्यासाठी सुद्धा पकडण्यासाठी सुद्धा काही पथकं तैनात केलेली आहेत. ज्यावेळेस ते ताब्यात येतील त्यावेळेस आता ही पुढील प्रोसेस पाहणं गरजेचं आहे. परंतु सध्या तरी ज्ञानराधाचे पैसे कसे मिळतील हा मात्र प्रश्न सर्वांसमोरच आहे.